वासुदेवाय भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय वासुदेवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं सितत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमठाशिशिष्यं श्रीशङ्कराचार्यमठास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिककारमण्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तम् शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महान संत होऊन गेले, नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज आणि महाराज, एकनाथ महाराज, या अशा अनेक संत विभूतींनी शक्तिपाताची दीक्षा घेतलेली होती त्यांच्या सद्गुरूकडून, असं आपण पाहून गेलो। अर्थात काहींनी आपलं स्वतःच शक्तिपात झाल्यानंतरच स्वरूप वर्णन केलेलं आहे ग्रंथांमध्ये, परंतु काही महात्म्यांनी ते स्वतः लिहिलेलं नाही, ते अन्य ग्रंथातून पाहून आपल्याला कळत। काल आपण निळोबारायांचा विचार केला। निळोबारायांना तुकाराम महाराजांनी कशी दीक्षा दिली हे पाहिलं आणि ते त्यांनी स्वतः निळोबारायांनी सांगितलेले। आजचा विषय फार वेगळा आहे थोडा। समर्थ रामदास स्वामी
महाराष्ट्रातले महान संत शिवकालातले यांचं जीवनच फार भिन्न आहे. कसं भिन्न माहिती का? त्यांचे एक वडील भाऊ पण होते, त्यांचा विवाह झाला, सगळं काही व्यवस्थित झालं घरामध्ये. यांचं लग्नाचं वय झाल्यानंतर आई वडिलांनी यांना उपदेश केला. त्यांचं नाव नारायण होतं. अरे नारायणा, मी आता लग्न करू का? तुझे वय झालेले आहे, तुला चांगली मुलगी पाहून देतो आणि संसार कर बाबा. नारायणाचा हा पूर्वजन्माचाच इतिहास आहे. त्यांना हा संसार, हा व्यवहार, हा प्रपंच, या कटकटी मुळीच आवडत नसत. असा त्यांचा स्वभाव होता. आणि मग देवधर्म, परमार्थ, पूजा अर्चा या गोष्टीमध्ये त्यांचं मन लागायचं. तेव्हा त्यांचा पिंड वेगळ्या तऱ्हेचा होता आणि आई बापांना तो त्यांचा स्वभाव कसा जरी असला तरी त्यांना वाटत होतं की हा मुलगा अगर विवाह करून ग्रस्ताश्रमात आला तर हा चांगला होईल. तेव्हा मुलाच्या हाताकडे लक्ष न देता मुलाचा विचार, त्याचे विचार जे आहेत ते न पाहता आई बापांनी एक मुलगी ठरवली. मुलगी फार चांगली. मुलगी ठरवल्यानंतर झालं, लग्न ठरलं. याला न विचारला, फक्त एवढं सांगितलं की तुझं लग्न करणार नाही, तुला लग्न करावंच लागेल. तो म्हणाला, कशासाठी लग्न करणार? मला जेव्हा इच्छा होणार तेव्हा करायला. आता माझी इच्छाच नाही लग्न करायची ना, मग माझ्या इच्छेविरुद्ध कशाला तुम्ही हे करता? असा तो आई बापांना पुष्कळ वेळ प्रार्थना करून नमस्कार करून सांगत होता. पण तो पोराचा हट्ट आहे, काहीतरी समजत नाही, त्याला वेळ आहे. म्हणून आई बापांनी त्याच्या हट्टाकडे दुर्लक्ष केलं आणि मुलगी ठरवली आणि त्याप्रमाणे लग्नही ठरलं. लग्नाच्या दिवशी सगळे मुलीकडचे पाहुणे, मुलाकडचे पाहुणे सगळे एकत्र जमले आणि लग्न मुलाकडे होत. झालं बाबा, आता टाळीचा प्रसंग आला. नारायणाला सजवलं म्हणून म्हणाला, काय वेड्यासारखं का चालवलंय तुम्ही? माझी इच्छा नाही आहे. असो नसो आता तुला लग्न करावंच लागेल, आता ठरलंय ना. आणि मुलगी आहे, मुलीला हळद लागलेली आहे, ते काही नाही, आता तुला उभा राहावंच लागेल लग्नाला. त्याप्रमाणे मंडपामध्ये वधूवरांना 8-15 उभं केलेले, हातामध्ये माळा दिलेल्या आहेत आणि ब्राह्मण अष्ट मंगलाष्टक म्हणत आहेत. सावधान, पुन्हा सावधान म्हणतायत. नारायण सावधान झाला. नारायणचा अगोदर सावधान होता, पण काय करेल आता? सावधान म्हणतात नारायणाने एकदम हाताची माळ खाली फेकली आणि पळ सुटला. भर सभा मंडपामध्ये लोक बसलेले लग्नासाठी, त्याचा मुलगी आणि नारायण पळून गेला. सापडला मी हातात कोणाच्या.
अरे पकडा पकडा त्याला पकडा, अरे तुझा सापडतो का? पळाला लो पळाला लो पळाला. नाशिक जवळ टाकून जवळ गेले. गंगेच्या काठी गोदावरीच्या काठी गाव आहे. त्या गावाला जाऊन एका मारुतीच्या मंदिरामध्ये जमला. लावून घेतली. असा हा नारायण सावधान झाला, पूर्ण सावधान झालेला आहे. पुढे मग काय बापांनी दुसरा मुलगा शोधून लगेच तिथेच लग्न लावून दिलं. बरं झालं. तात्पर्य असं की समर्थ रामदास स्वामींच्या जीवनामधली ही पहिली जी घटना आहे घटनाची, ही त्यांच्या सर्व जीवनाचा पुढचा जो विकास आहे ती दर्शवते. समर्थांनी या संसाराकडे पाठ फिरवली आणि पूर्ण अध्यात्माकडे ते आता वळलेले. असे हे जे समर्थ स्वामी रामदास स्वामी ज्यांना आपण म्हणतो ते समर्थ रामदास स्वामी कसे झाले? नारायणाचा असं नारायण नाव त्यांचं उत्तम होत, परंतु त्यांनी जी दीक्षा घेतलेली ती कशी घेतली काय म्हणजे ते आता पाहणार आहोत. बघा, श्री प्रभू रामचंद्रांकडून श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांना शक्तिपाताने स्वसुखधाम प्राप्ती झाली. कुणाकडून झाली प्राप्ती? प्रभू रामचंद्रांकडून. बघा, त्यांच्या टाकळीपासून पुढे नाशिक आहे ना, आणि नाशिकला राम मंदिर आहे. त्या राम मंदिरामध्ये काय काय जाऊन यायचे. रामाचे भक्त बनले होते. रामाला रात्रंदिवस प्रार्थना करायची आणि गणेशात आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये राहायची. टाकळीला मारुतीचे भक्त आहेत रामदास. तेव्हा प्रभू रामचंद्रांना वारंवार प्रार्थना करत होते, हे प्रभू रामा, तुला तर माझं हे सगळं जे जीवन आहे हे तर तुला माहितीच आहे. आता मी कसं काय करू? तू माझा तारक आहे, सुधारक आहेस. तू जर या वेळेला मला सहाय्य केलं नाही तर मी आता या तिचं जीवन कसं जगू रे? म्हणून सारखा त्रास घेतला राम प्रभूंचा. आणि खरोखरच प्रभू रामचंद्रांना तिथे भगवान स्वरूप होते. त्यांना या नारायणाची दया आली. कोणाने संसार सोडून माझ्यासाठी हा परमात्म्याला आलेला याचा उद्धार केलाच पाहिजे. म्हणून नारायणांना जी दीक्षा झालेली आहे ती प्रभू रामचंद्रांनी कशी दिली ते नारायणांनी तर काही लिहिलं नाही. असे त्यावेळेला ते काही लिहित वगैरे काही नव्हते. परंतु राजाराम प्रासादी यांची भक्ती मंदिरी माला नावाचा ग्रंथ आहे. कोणाचा? राजाराम प्रसादी या महात्म्याने लिहिलेला ग्रंथ आहे भक्त मंदिरी माला नावाचा. त्या भक्त मंदिरी माला ग्रंथामध्ये त्या नारायणाला प्रभू रामचंद्रांनी दीक्षा कशी दिली याचं वर्णन त्यांनी दिलं. आता त्या वर्णनाचा थोडासा भाग आपण वाचूया. बघा, पुढे काही दिवसानंतर बरेच काळ निघून गेलेला आहे. प्रभू रामचंद्रांचा
प्रार्थनेमध्ये तो सतत लागलेला असायचा आणि मारुतीरायांची सेवा करायचा. मारुती ब्रह्मचारी, ब्रह्मचार्याला ब्रह्मचारी जाऊन मिळालेला आहे आणि म्हणून मारुतीरायांनी समर्थांना फार सहाय्य केले. मारुतीरायाची ते उपासना करत होते आणि उपासना करताना मारुतीरायांनाही दया दिली आहे आणि मारुतीरायांना दया आल्यामुळे आता दोन भक्त प्रभू रामचंद्रांना हाका मारतात. मारुतीरायातून हाका मारायला लागले, हे प्रभू रामा, या तुझ्या भक्तासाठी तू आता मला दर्शन दे रे. त्यामुळे मारुतीरायाची संगत आणि मारुतीरायाचा आशीर्वाद आणि मारुतीरायाचं सहाय्य नारायणाला प्राप्त झालेले. बघा काय केलंय माता. पुढे काही दिवसानंतर नारायणाने केला विचार, परब्रह्म निर्विकार श्री रघुवीर भेटावया. त्याला विचार की हे जे निर्विकार परब्रह्म सांगतात ते परब्रह्म आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे आणि परब्रह्माची किंवा आत्म्याची प्राप्ती होण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते. लक्षात घ्या, सद्गुरु शिवाय आत्मज्ञान नाही, आत्मस्थिती नाही, ब्रह्मज्ञान नाही, ब्रह्मस्थिती नाही. म्हणून सद्गुरूची गरज असणे आवश्यकता असते. सद्गुरु शिवाय तो प्राप्तच होत नाही. म्हणून ते प्राप्त होण्यासाठी श्री रघुवीर भेटावया, आपल्याला गुरु भेटावा होता. कारण आपल्याला या आता अशा अवस्थेमध्ये गुरु कोण आहे आपल्याला असा मिळणारा, ब्रह्मस्थिती दाखवणारा, हे नारायणाला माहिती नव्हती. तेव्हा ज्या मारुतीरायाची आपण सेवा करतो आहे त्या मारुतीरायांचे जे गुरु आहेत, गुरु रामचंद्र, त्यांना दोन वेळेला आणि मारुतीरायाकडून आपल्याला सहाय्य करतील ना. मग कारण त्यांच्या गुरुला हजर आपण बोलवतो तर तेही आपल्याला मदत करतील ना. अशा प्रकारे या दोन्ही भक्तांनी प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करून 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 भेटण्यासाठी बोलावलेले आहे. एदतीर्षी स्वग्रामात, हे स्वग्राम म्हणजे कोणतं गाव आहे आता? टाकळी. त्या गावामध्ये जागृत स्थान श्री हनुमंत, तिथं हनुमंताचं एक मंदिर होतं त्या टाकळीला. त्या टाकळीच्या हनुमान मंदिरामध्ये नारायण उतरले होते, तिथंच राहायचे ते आणि गावातून भिक्षा वगैरे मागून आणायचे आणि गोदावरीमध्ये स्नान करून कमरे इतक्या पाण्यामध्ये सतत भगवंताचं नाव घेत राहायचे, हाका मारायचे. अशी तपश्चर्या चाललेली होती त्याची. दररोज सकाळी उठायचं पहाटे सगळ्या लोकांच्या अगोदर स्नानासाठी गोदावरी जायचं आणि कमरे इतक्या पाण्यामध्ये गोवामध्ये उभं राहायचं आणि त्या प्रभू रामचंद्रांना सारखी प्रार्थना करायची, हाका मारायचं. असा त्यांचा दररोजचा नियम होता समर्थांचा. तेव्हा एक दिवशी स्वग्रामात जागृत स्थान श्री हनुमंत, जाऊन तेथे देवालयात अनुष्ठानाचे आरंभिले. तेव्हा त्या हनुमान मंदिरामध्ये अनुष्ठान सुरू केलं. अनुष्ठान म्हणजे काय? उपासना, प्रार्थना, पूजा अर्चा.
भगवंताला आव्हान करायचं, भगवंताला प्रार्थना करायची, असा हा त्या हनुमान मंदिरामध्ये अनुष्ठानाचा आरंभ त्यांनी केलेला होता. अनुष्ठानाचे आरंभिले करुणा पर अभंग करून, आणि मग तिथंच हे जे अभंग मनाचे श्लोक, हे मनाचे श्लोक समर्थांनी त्या हनुमान मंदिरामध्ये रचलेले बघा. सुंदर येतो. आता तुम्ही सगळ्यांनी वाचलेले दिसेल. मनाला उपदेश केलेला आहे समर्थांनी, कारण मनच मुख्य असतं आपल्या या संसारातून बाहेर काढण्यासाठी आणि संसारात ओढण्यासाठी मनच आपल्याला कारणीभूत असतं. हे मन जर आपण वळवलं नाही संसारातून परमार्थाकडे, तर तो मनुष्य कधीही देव भक्त होऊ शकत नाही. भक्त झाला तरी तो संसारी भक्त राहतो, निष्काम भक्त होऊ शकत नाही. कारण सगळ्या कामना वासना, सगळ्या ज्या इच्छा त्या मनात राहतात. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिलेले फार सुंदर आहे. तेव्हा करुणा पराभंग करून पठन करिता मधुर ध्वनी, आणि त्या अभंगांचं सुंदर असं गीत गाऊन ते प्रार्थना करायचे, ते अभंग म्हणायचे. ते वेळी कोदंड पाणी प्रगटले वनी श्रीराम. ही जी घटना आहे ही राजाराम प्रसादनी लिहिलेले त्यांच्या ग्रंथामध्ये. प्रभू रामचंद्र कोदंड स्वामी, कोदंड म्हणजे त्यांचा जो बाण होता, धनुष्य बाण होता, त्याला कोदंड मिळाला. तेव्हा ते कोदंड धारी प्रभू रामचंद्र त्या वनामध्ये गावाच्या बाहेर जायचं ना स्नानाला वगैरे, तिथं त्या गोदावरीच्या तीरावर ते प्रगट झाले. त्यावेळी कोदंड पाणी प्रगटले वनी श्रीराम. मग जगद्गुरु श्री रामराया उचंबळले प्रेम हृदया. प्रभू रामाची मूर्ती आता प्रगट झालेली आहे असं त्यांनी पाहिलं. अर्थात कदाचित ही ध्यानामध्ये आलेली मूर्ती असेल, प्रत्यक्ष अवतरली असेल कोण असतं. परंतु प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं नारायणाला, आणि त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा, प्रेमाचा मोठा पाना फुटला. जमलं त्यांचं हृदय. जगद्गुरु श्री रामराया उचंबळले प्रेम हृदया. नारायणाची कवळवणी काया सुचवली कराया प्रश्नाते. इथं आलिंगन दिलंय रामाने. काय केलं प्रभू रामचंद्रांनी? नारायणाची कवळवणी काया, काया म्हणजे शरीर, त्यांच्या शरीराला कवळणं म्हणजे मुठी मारली, आलिंगन दिलं. तेव्हा हा आलिंगनाने झालेला स्पर्श दिशेचा प्रकार शक्तिपातात ना. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असंच आलिंगन दिलं बरं मागे. तेव्हा प्रभू रामचंद्रांनीही नारायणाला असं आलिंगन दिलं, काया कवळवली. नारायणाची कवळवली काया सुचवली कराया प्रश्नाते. आणि सांगितलं, अरे नारायणा काय पाहिजे तुला, माग रे आता, प्रश्न करते काय पाहिजे तुला, ह्यासाठी मला बोलून द्यायला असं पकडून घेऊन नंतर विचारताय प्रभू रामचंद्र.
सावध म्हणता सावध झाला. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की बस आता तू सावध हो, तुला काय पाहिजे ते चांगलं मागून घे. मग सावध हो, कारण बेसावधपणा काही मागता येत नाही ना. म्हणून प्रभू रामचंद्रांनी नारायणाला सावध करण्याचा इशारा केला. सावध हो. सावध म्हणता सावध झाला. श्रीचरणी मस्तक ठेवला. नारायणाने सावध झाला तो आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणावर मस्तक ठेवलं, नमस्कार केला. श्रीचरणी मस्तक ठेवलं. बोलवेना कंठ दाटला. अरे इतका आनंद, हा कंठ दाटून आला. काय बोल, भगवान म्हणतात माग ना तुला काय मागायचं आता. परंतु त्याला इतकं प्रेम दाखवून आलेलं आहे, कंठ दाखवून आलेला आहे त्याचा. बोलवेना कंठ दाटला, बळावला पश्चाताप. त्याला अतिशय पश्चाताप झालेला आहे. देवा मी तुला खूप कष्ट दिले, तुला बोलवलं, त्याच्याबद्दल क्षमा कर. माझ्या एका सामान्यशा या भक्तासाठी तू प्रगट झालास म्हणून पश्चाताप व्यक्त केला. बघा, नारायणाची करुण काया सुचवली करावया कृष्णादे. सावध म्हणता सावध झाला, श्रीचरणी मस्तक ठेवला. बोलवेना कंठ दाटला, बळावला पश्चाताप. नंतर सावरली. नंतर मग सावरलं, थोडं स्वतःला आवरलं, सावरलं. सावरोनी निज प्रेमा. कशाला सावरलं? आपलं जे प्रेम दाखवून आलेलं आहे त्या प्रेमातून सावध झालेला आहे. तर आता हा जो प्रसंग आहे, या वेळेला जो आपला गैवर दाटलेला आहे तो थोडासा आवरलाच पाहिजे आणि योग्य ते मागितलं पाहिजे प्रेमजवळाचा. म्हणून त्यांनी आपला हा प्रेमाचा जो माळा होता तो थोडासा आवरला, सावरला. बघा, नंतर सावरोनी निज प्रेमा. प्रश्न केला श्रीरामा. त्यांनी म्हटलं होतं ना, विचार काय मागायचं माग, प्रश्न कर. तेव्हा आपलं प्रेमावरून नारायणाने प्रश्न केलेला आहे भगवंताला. बघा काय प्रश्न केला? मिळवावे स्वसुख धामा. हे रामा, मला स्वसुख धामापर्यंत पोहोचवून दे. हे स्वसुख धाम कुठे हो? माहिती का, तू पाहिले का कधी? अरे तो स्वसुख धाम म्हणजे आपल्या देहामध्ये तो आत्माराम राहतो ना, त्या आत्मारामापर्यंत मला पोहोचून दे रे देवा. मला त्याचं दर्शन दे, मला त्या ठिकाणी पोहोचून ते ब्रह्मज्ञान, ते आत्मज्ञान मला प्राप्त करून दे, अशी मागणी नारायणाची. सामान्य मागणी काही. प्रभू रामचंद्र प्राप्त झाले असताना काय मागावं, तर हे असंच मागितलं पाहिजे. हे प्रभू, मला त्या स्वसुख धाम, स्व म्हणजे स्वतःच सुख ज्या ठिकाणी प्राप्त होतं ते आत्मस्वरूप प्राप्त करून दे, त्या ठिकाणी मला पोचून दे. मिळवावे सुख स्वसुख धामा, कर पद्मा ठेवून.
हात म्हणजे कमळासारखा होता ना. पद्म म्हणजे कमळ, कर म्हणजे हात. प्रभूंनी आपल्या करकमळांनी म्हणजे हस्ताने त्याच्या माथ्यावर हात ठेवला. शक्तिपात येणार आधी आलेलं झालेलंच आहे, स्पर्श दिशा झालेली आहे. नंतर आता हे प्रत्यक्ष हात ठेवून स्पर्श देत आहेत भगवान. करपद्मा ठेवून शिरी, शिरी म्हणजे डोक्यावर. डोक्यावर प्रभू रामचंद्रांनी आपला हात ठेवला. दासा म्हणती सावध होई. मग प्रभू म्हणाले, अरे नारायणा दासा, नीट आता सावध हो. सावध होई. आप आपणा तूच पाही. ही अपरुषावृत्ती आहे. काय? आप आपणा तूच पाही. अरे आता तूच तुझ्यातलं ते जे आत्मतत्व आहे ना, तू तुझ्यातला तूच पाहता. तू कोण आहेस, खरा तू कोण आहेस ते आता तू तुझ्याच दृष्टीने बघ. म्हणजे तुला तुझ्या आत्म्याचा अनुभव तुलाच घ्यावा लागेल ना. म्हणून तो आत्मानुभव घे तू आता बघ. अहो हात ठेवल्याबरोबर आत्मदर्शन व्हावं, एवढी पुण्य नारायणाची. म्हणून दासा म्हणती सावधान होई, आप आपणा तूच पाही. अणुपासून ब्रह्मांड येई, जुगा ठाई नसे काही भास. आणि त्याला अनुभव आला, हो नारायणाला अनुभव आला की एका अणुपासून, एक लहानसा कण मातीचा अणु, त्या अणुपासून सगळ्या ब्रह्मांडापर्यंत ते ब्रह्म भरलेलं आहे, ते आत्मतत्वच भरलेलं आहे असं त्याला दिसायला लागले. हा जो अद्वैताचा अनुभव आहे, हा नारायणाला प्रभू रामचंद्रांनी प्राप्त करून दिलेला आहे. अणुपासून ब्रह्मांड ही जुगा ठाई नसे काही. दुसरा काही नाही, सगळीकडे ते ब्रह्मांडच भरलेलं आहे, ते ब्रह्मच भरलेलं आहे असं त्याला प्रत्यक्ष अनुभवाला आलं. आत्मसुती अशा प्रकारे सांगतात श्री रघुवीरे. झाली वृत्ती तदाकार अखंडाकार ब्रह्मरूप. तो भगवंताची स्तुती करत होता. हे भगवंता, काय मला प्राप्त झालं, काय मला हा आनंद मिळाला. हे आत्मस्वरूपाचं ब्रह्माचं स्वरूपाचं मला दर्शन घडतं, मला प्रत्यक्षात अनुभवाला आलं. अशा प्रकारची त्याची स्तुती चालली असताना रघुरायांनी सांगितलं, प्रभू रामचंद्रांनी त्याला सांगितलं, आता स्तुती वगैरे बंद कर आणि आता तू तुझ्या मध्ये तू तो अनुभव, तो आनंद, तो परमानंद घेत राहा. आत्मस्तुती अशा प्रकारे सांगतात श्री रघुवीरे. झाली वृत्ती तदाकार अखंडाकार ब्रह्मरूप. आणि मग नारायणाची वृत्ती तदाकार झाली, त्या ब्रह्मरूपाशी एकरूप झाली. आणि ब्रह्माकार वृत्तीनं तो आता ब्रह्मस्वरूप झालेला आहे. ही ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती नारायणाला प्रभू रामचंद्रांनी कशी प्राप्त करून दिली.
आता जर कोणी म्हणेल की हा शक्तिपात नाही तर त्याला काय म्हणावं आपण? ही शक्तिपाताशिवाय दुसरी कुठली दीक्षा असू शकते? आलिंगन देणं, मस्तकात हात ठेवणं, उपदेश करणं, अशा प्रकारचा हा प्रभू रामचंद्रांनी समर्थ रामदास स्वामीवर केलेला अनुग्रह आहे. शक्तिपात दीक्षेचा हा अनुग्रह आहे. तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणून आपल्या सगळ्या ग्रंथामध्ये वारंवार शक्तिपाताचा उल्लेख करतात. त्यांनी पुढे जो ग्रंथ लिहिला दासबोध, त्या दासबोध ग्रंथामध्ये ठिकठिकाणी समर्थांनी आपल्या शक्तिपात मार्गाचा हा स्तुतीपूर्ण असा उल्लेख केलेला आहे. ठिकठिकाणी उल्लेख आहे. आणि म्हणून आता पुन्हा असं वाटतं की आपला ग्रंथ संपल्यानंतर दासबोध सुरू करावा. कारण दासबोध हा आपल्याच मार्गाचा ग्रंथ आहे असं आपल्याला दिसेल. परंतु झालं काय, पुढे रामदासी पंथ सुरू झाला आणि तो रामदासी पंथ मग थोडासा आपल्यापासून मोठा बाजूला हटलेला आहे. त्या पंथाकडे आता ही दीक्षा राहिलेली नाही. कुठल्याच पंथात ना पंथ राहिलेली नाही. आता दत्त संप्रदायात राहिले, म्हणजे दत्त संप्रदायी आहेत गुरुचं, काही दत्त मंदिर आहे गुरुजी, तिथे हा शक्तिपात राहिला नाही. तेव्हा समर्थांनी जी दीक्षा घेतली ती शक्तिपाताची दीक्षा, आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला दासबोध त्यामध्ये वारंवार उल्लेख त्यांनी केलेला आहे. आता पुढचे जे संत आहेत ते संत श्री गोंदवलेकर महाराज, आपल्या इथे दुसरे बोला. या गोंदवलेकर महाराजांचं सुद्धा जीवन पाहण्यासारखे त्यांचे ग्रंथ आहेत. केवी बेलसरे, प्राध्यापक केवी बेलसरे यांनी त्यांच्यावर खूप लिहिलेले आहे. तेव्हा गोंदवलेकर महाराजांना ही शक्तिपाताची दीक्षा कोणी आणि कशी दिली हे सांगतायत. त्यांचे जे या मार्गातले गुरु आहेत ते परमपूज्य तुकामाई म्हणतात. त्यांना तुकामाई पुरुष आहेत, पण त्यांना तुकामाई असं नाव आहे. तेव्हा परमपूज्य तुकामाई यांची करून शक्तिपाताने ब्रह्मचैतन्य प्राप्ती झाली, आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांचा उल्लेख नेहमी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. पण ब्रह्मचैतन्याची जी प्राप्ती आहे ती शक्तिपात मार्गाने झालेली प्राप्ती आहे असं आपल्याला दिसतं बघा. तेव्हा श्री गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या प्राध्यापक केवी बेलसरी यांच्या ग्रंथामध्ये हा उल्लेख झालेला आहे, माहिती आलेली. या दीक्षेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. गोंदवलेकरांचं गाव आहे, त्यांचं आता चरित्र प्रसिद्ध झालेलं आहे, त्यांचं पुष्कळ वाङ्मय प्रसिद्ध झाले. श्री गोंदवलेकर महाराज हे देहाभिमान शून्य झाले आहेत अशी तुकामाईंची खात्री झाली. त्यांच्या गुरुची दीक्षा केव्हा दिली तुकामाईंनी, हे ते देहाभिमान शून्य झाले, त्यांना देहाचा अभिमानच राहिला आणि देहभाव त्यांचा गेलेला आहे. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग तुकामाईंनी त्यांना दीक्षा दिली. ती सामान्य दीक्षा असेल का हो? आपले जे साधक येतात दीक्षा घ्यायला ते पूर्ण भरलेले असतात, अहंकाराने, अभिमानाने, आसक्तीने, कामना वासनाने, विकारांनी पूर्ण भरलेले असतात ते. आणि मग त्यांना आपण शक्तिपाताची दीक्षा देतो. मग याला होणारी ही जी दीक्षा, तिचा परिणाम जो आहे
तो परिणाम आणि त्या लोकांना त्या महात्म्यांना दिशा देताना होणारा परिणाम याच्यामध्ये फरक पडणार. आपल्या कुठल्याही साधकाला एकदम समाधी लागली म्हणजे शिर्डी समाजा सांगतात त्यांनी दीक्षा दिल्या. अहो या अंबळनेरमध्ये किती 300-350 दीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी. गोविंद महाराजांनी इथे दिलेल्या आहेत काही दीक्षा. परंतु कोणालाही समाधी तर काय, पण समाधीच्या पुढच्या ज्या ध्यानाच्या अवस्था आहेत त्याही लागलेल्या नाही. आणि आज पहा काय चित्र दिसते. आज तर ते लोक आपल्या आश्रमात पाय ठेवत नाही. मग काय वाईट वाटत की गुरु महाराज दरवर्षी अंबरनेरला यायचे, शिवतीर्थ महाराज आणि या खळेश्वरच्या मंदिरामध्ये उतरायचे. 7 दिवस शिबिर चालायचे आणि 7 दिवस दररोज 3 तास प्रवचन, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. इतकं सांगून बघा, इतकं सांगितलं कुठे गेलं ते. त्या प्रवचनांचा काय परिणाम झाला, काय उपयोग झाला. महाराजांचे विद्यार्थी गेले ते काम असो. तेव्हा गोंडवलेकर महाराज निराभिमानी झाले आहेत अशी तुकामाईची खात्री झाली. येहळेगाव तुकामाईचं गाव आहे. त्या येहळे गावाला येऊन महाराजांना 9 महिने झाले होते. गोंडवलेकर महाराज तुकामाईच्या येहळे गावाला गेलेले होते. 9 महिने झाले. श्री सद्गुरूंच्या सेवेमध्ये ते स्वतःचे भान विसरले होते. तुकामाईची इतकी सेवा केली गोंडवलेकर महाराजांनी की त्या सेवेमध्ये स्वतःचं भान विसरून गेलेले होते. स्वतःच्या देहाला विसरून जायचे. भूक, तहान, झोप हे देहधर्मही सुटले होते त्यांचे. अंतःकरण पूर्ण निर्वासन झाले होते, स्वच्छ झालं होतं. खऱ्या चित्त शुद्धीचे तेज त्यांच्या शरीरावर झळकू लागले होते. गोंडवलेकर महाराजांची स्थिती अशी झालेली होती बघा. पुढे श्री रामनवमी आली. गावला रामनवमीचा उत्सव आला. पुढे आपल्या बरोबरच्या मंडळींना उत्सवासाठी उमरखेडला पाठवून दिले. श्री रामनवमीच्या दिवशी भर उन्हात हे दोघे कोण, गोंडवलेकर महाराज आणि तुकामाई, बाकीच्या मंडळींना सांगतो तुम्ही रामनवमीच्या उत्सवाला जा तिकडे. आणि भर उन्हामध्ये दुपारी 12 वाजता तो उत्सव असतो रामनवमीचा. भर उन्हात, पण तो उन्हाळ्यातच होता वेळेला रामनवमीच्या वेळेला. त्या भर उन्हामध्ये दोघे गुरु आणि शिष्य बाहेर गेले म्हणा. रामनवमीच्या दिवशी भर उन्हात दोघे गुरु शिष्य रानात गेले. एका अशोक वृक्षाखाली तुकामाईंनी श्री महाराजांना आपल्या समोर बसवले. एक अशोकाचं झाड होतं तिथं. त्या अशोकाच्या झाडाखाली आसन घातलं तुकामाईंनी आणि गोंडवलेकरांना म्हणजे शिष्याला समोर बसवलं. बघा आता ही दिशा काय म्हणतात तुकाबाई. मी तुला आजपर्यंत फार कष्ट दिले आणि तुला 9 महिने इथं राहावं लागलं. खूप सेवा करून राहिला, खूप कष्ट करतो माझ्यासाठी तू.
मी तुला आजपर्यंत फार कष्ट दिले. पूर्वी वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना जे दिले, वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो. हे सामर्थ्य होतं कमायचं. वशिष्ठांनी जे प्रभू रामचंद्रांना दिलं, ती जी दीक्षा दिली तशी दीक्षा मी तुला आज देतो. या क्षणी देतो असे सांगून त्यांनी श्री महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. गोंदवलेकर महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. काय झालं असेल? जे वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना जे दिलं ते देत आहेत आणि डोक्यावर हात ठेवतायत. आणि डोक्यावर हात ठेवला. श्री महाराजांना तत्काळ समाधी लागली. गोंदवलेकर महाराजांना त्यावेळेला महाराज नव्हते, ते शिष्य होते. गोंदवलेकरांना तत्काळ समाधी लागली. आता हा जो चमत्कार आहे, डोक्यावर मस्तकावर हात ठेवता समाधी लागणं काय सामान्य गोष्ट आहे का? ही शक्तिपात साधने व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही साधनेने प्राप्त न होणारी स्थिती आहे. तेव्हा गोंदवलेकरांना तत्काळ समाधी लागली. पुष्कळ वेळेनंतर समाधी उतरली. बराच वेळ ते समाधीमध्ये बसून होते. पुष्कळ वेळानंतर ती समाधी उतरली. तेव्हा ब्रह्मचैतन्य असे त्यांचं नाव ठेवलं. म्हणजे ब्रह्मचैतन्य आपण त्यांना म्हणतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे ब्रह्मचैतन्य हे नाव त्यांनी गुरु महाराजांनी त्यांना दिलेले. ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि त्यांना अत्यंत प्रेमाने पुन्हा आलिंगन दिलं आणि मंत्र दिला. त्यांना कोणता मंत्र दिला आहे? श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र दिला. श्रीराम जय राम जय जय राम हा 13 मंत्र आहे. प्रभू रामाचा हा मंत्र त्यांना दिला आणि रामोपासना करायला सांगितली. हे रामाची उपासना करायला रामाची उपासना कर असे सांगून तुकामाई यांनी रामदासी दीक्षा दिली आणि अनुग्रह देण्याचा अधिकारी देऊन टाकला. जा तेव्हा गोंदवल्याला जे लोक राहतात, आज महाराज नाही तिथे गोंदवल्याला, त्यांची समाधी आहे. परंतु त्या समाधीचा असा काही प्रभाव सांगतात जसं शिर्डीच्या साईबाबांचा आहे किंवा शेगावच्या गजानन महाराजांचा आहे. ते जरी तिथे बसले तरी त्यांच्या त्या समाधीचा दर्शनाने सुद्धा लाभ होतो. तसं गोंदवलेला गेल्यानंतर त्यांच्या समाधीच्या दर्शनाने सुद्धा काही लोकांना दीक्षा झालेली आहे. चमत्कार येतो समाधीचा. असं हे महात्मा होऊन गेले आणि त्यांना ज्या दीक्षा झालेल्या आहेत त्या पण आता तुम्ही बघा, या सगळ्या दीक्षा शक्तिपात मार्गाच्या दीक्षा आहेत. ही सगळ्याची वेळ संपली आणि आपला हा संत संप्रदायातला शक्तिपात मार्गाचा विषयही संपला. आणखी पुष्कळ संत आहेत, परंतु मी त्यांचे आता खास त्या ठिकाणी वर्णन केलेले नाही, कारण बरेचसे आपल्याला अपरिचित आहे, म्हणून त्यांचा परिचय त्यांच्या पुस्तकामधून कुठून मला प्राप्तही होत नाही. म्हणून
बोललेले तर 12 तारखेच्याच येऊन आपण आता थांबूया. उद्यापासून आता आपल्याला आपल्या मार्गामध्ये जे दीक्षित झालेले गंगाधर तीर्थ महाराज आणि नारायण तीर्थदेव महाराज यांच्या परंपरेमधून ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांचा इतिहास आता आपल्याला पुढे पाहायचा आहे. आतापर्यंत आपण संत महाराजांचा सगळा इतिहास पाहिला. या सगळ्या संतांना शक्तिपात दीक्षा झालेल्या होत्या हे आता आपण प्रत्यक्ष पाहतो. आता ते मानव न मानव कोणी कसं काय होईल, परंतु त्यांच्या दीक्षा मात्र शक्तिपाताच्याच होत्या. आजच्या सत्संगाची वेळ संपली असल्यामुळे सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरिओम.